नमस्कार. अहिल्याबाईंनी महिलांची 5,000ची फौज निर्माण करून त्यांना तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी आणि घोडेस्वारी शिकवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं. ज्यावेळेस अहिल्याबाई महिलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहण्याचं काम केलं. नमस्कार, माझं नाव विश्वास दसगुडे. माझ्या स्पर्धेचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आणि कर्तृत्व. माझ्या विषयाकडे वळतो. अहिल्याबाईंनी आणि मल्लेराव हे पुण्यासाठी गेले होते. पुण्यामध्ये ते मुक्कामी थांबले. त्यावेळेस मल्लेरावांनी कर्जफेड करून तिथं त्यांची प्रवृत्ती होऊ लागली, नासू लागले. त्यावेळेस त्यांचे दुःख, वेदना, सहन, चिंता अहिल्याबाईंना वाटू लागली. त्यावेळेस अहिल्याबाई त्यांची चिंता प्रवृत्ती पाहून त्यांना दुःखवले. मग त्यावेळेस अहिल्याबाईंना पत्र मल्हारराव लिहितात की अहिल्याबाईंना त्यांना दारूगोळा, शस्त्र, युद्ध घेऊन त्यांना ग्वाल्हेरला जावं लागलं. विश्वासराव आणि भाऊसाहेबराव हे दिल्लीच्या उत्तरेकडे पुण्यातून युद्ध करण्यासाठी सैन्य घेऊन निघाले. अशा वेळेस अहिल्याबाई ग्वाल्हेरला गेल्याच्या नंतर तिथं काय पाहतात, तिथं घोडे, पाण्यासाठी, अन्नासाठी तरसलेले, तिथं सैन्य आयुष्यात तरसले, पाणी नाही, अन्न नाही, अशा साठ्यामध्ये ती वेदना सहन करू लागले. आणि मग त्यावेळेस अहिल्याबाई ते दृश्य पाहून त्यांना हादरे बसतात. आणि त्यावेळेस तिथं मल्हारराव येतात. मल्हारराव पाहतात, तिथं आल्याच्या नंतर लाखो सैनिक मारले जातात. तिथं विश्वासरावांचाही मृत्यू पाडला जातो आणि भाऊसाहेबराव तिथं नाहीसे होतात. मग भाऊसाहेबरावांची पत्नी अहिल्या म्हणजे पार्वतीबाई त्यांना तिथं भेटले जातात. सुखरूप पद्धतीने मल्हाररावांना पार्वतीबाईंना कशा पद्धतीने पुण्याकडे आणायचं ही काळजी त्यांना वाटू लागली. मग अशा वेळेस तिथं त्यांना काळजी, चिंता वाटून अहिल्याबाई इंदोरला येतात. इंदोरला येऊन तिथल्या लोकांचे, जे युद्धातल्या सैन्यांचे त्यांना दुखलेल्या वेदना पाहून त्यांना तिथं औषध उपचार करण्यासाठी वैद्य आणले जातात. वैद्य आणून तिथं त्यांना योग्य पद्धतीने चुली 25 सुरू करून देतात. वाड्यातले सर्व खुल्या करून त्यांना जेवणाच्या योग्य पद्धतीने भाकरी थापल्या जातात आणि ते लाखो सैनिकांना जेवण दिलं जातं, औषध उपचार दिले जातात. आणि अशा वेळेस तिथल्या महिला व्यस्त होऊ लागल्यात, की दुःख होऊ लागलं की ते एवढ्या भाकरी कशा करू आहेत. अहिल्याबाई त्यांना धीर देत असत. म्हणजे म्हणतात ना, काश्मीरच्या नंदनवानापासून तर मलेगिरीच्या चंदनवानापर्यंत, काटेवाटपासून तर अखंड कोलकातापर्यंत, अखंड हिंदुस्थानामध्ये 7,000पेक्षा जास्त मंदिरांचा जीवनोद्धार केला त्या अहिल्याबाईंनी सरकारी खजिन्यातून 1 रुपया न घेता त्यांनी समाजामधल्या रेतेच्या कराच्या स्वरूपात जो खजिना भरला जातो त्याचा वापर न करता, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खाजगी कोष होता ना, त्याच्याच पद्धतीने मल्हारराव होळकरांच्या घराण्यामध्ये खाजगी कोशाचा वापर केला जात असतो. त्याच्या वापराच्या मदतीने अहिल्याबाईंनी घाट, पूल, धर्मशाळा आणि इतकेच नाही, मंदिरे यांचा जीवन बांधली गेली. आणि त्यानंतर लोकांना पाणी पिण्यासाठी योग्य त्या पाणपोळ्या निर्माण करून दिल्या. लोकांना बसण्यासाठी चीरबंद अशा दगडी पायऱ्याची निर्मिती केली. लोकांना व्यवसाय निर्माण व्हावा योग्य त्या बाजारपेठाची निर्मिती अहिल्याबाईंनी केली. आणि अहिल्याबाईंनी याची निर्मिती करून मुलींसाठी संस्कृत पाठ्यशाळेची निर्मिती करण्याचे काम केलं. अहिल्याबाईंनी महिलांसाठी युद्ध परीक्षण वर्ग सुरू करण्याचं काम केलं. अहिल्याबाई या खंडेराव हे युद्धामध्ये व्यस्त असायचे. मग अशा वेळेस अहिल्याबाई त्यांची राहण्याची व्यवस्था स्वतः पाहायची. अहिल्याबाईंना स्वतः युद्धाच्या मोहिमेवर जायचे. युद्धाच्या मोहिमेवर गेल्याच्या नंतर मल्हारराव त्यांना प्रोत्साहन देखील द्यायचे. अशाच वेळेस पेशवे अहिल्याबाईंना म्हणतात, अहिल्याबाई तुम्ही ह्या व्यक्तीला इंदोरपासून तर पंढरपूरला जायचं आहे. मग त्यांची राहण्याची योग्य नियोजन पद्धत, जंगल, डोंगर, नदी, दर्या पार करून त्यांनी त्याचा नकाशा तयार करून त्यांना कुठं राहायचं, कुठं जेवायचं हे पाहून तिथं त्यांना सुखरूप पद्धतीने इंदोरपासून तर त्यांना पंढरपूरपर्यंत पाठवण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. मग अहिल्याबाई ह्या अहमदनगरमधील जामखेड येथील त्यांचा चोंडीगाव इथे जन्म होतो. त्यावेळेस त्यांचे वडील तिथले गावचे पाटील होते. आणि तिथं पाटील असताना त्याच्या वेळेस मल्हारराव पुण्यासाठी जात असताना त्या चोंडीगावी थांबतात. आणि चोंडीगावी थांबतात अहिल्याबाई एका देवाची पूजा करत असते. आणि तिथंच मल्हारराव जातात त्या देवाच्या मंदिरापाशी. आणि मंदिरापाशी जाऊन अहिल्याबाई तिथं देवाची सेवा करतात. अहिल्याबाईंचं त्यांचं चातुर्य, चाणक्य, बुद्धी, तीक्ष्ण पाहून ते आश्चर्यचकित पडतात. आणि मल्हारराव आश्चर्यचकित पडल्याच्या नंतर मालकोजी शिंदेला मल्हारराव विचारतात, तुमची अहिल्या आम्हाला सून म्हणून देतात का? निसंकोचपणे मालकोजी शिंदे हा म्हणतात. आणि त्यांचं लग्न खंडेरावांशी लावून दिलं जातं. अहिल्याबाईंना खंडेरावांप्रमाणेच राज्यपाठाचं शिक्षण दिलं जात असत. राज्यपाठाचं ते शिक्षण देऊन त्यांना पुढे वारसा चालवला जात असत. अशा वेळेस अहिल्याबाई या
वेळेस त्यांना ती पुण्यामध्ये जाते, तिथं राहते आहेत, अशा वेळेस त्यांच्या वृत्तीवर मृत्यू होतात. अहिल्याबाई ह्या त्यांच्या ते माणूस असतं त्यांच्या व्यक्तीला खंडेराव ह्या एका युद्धाच्या मोहिमेवर जातात. युद्धाच्या मोहिमेवर गेल्यास त्यांचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यास खंडेरावांच्या 9 पत्नी ज्या असतात त्या विधवाच्या कपडेमध्ये पांढऱ्या शुभ्र पट्टीमध्ये येतात आणि तिथं अहिल्याबाई सुद्धा तिथं सती जाण्यासाठी तयार असतात. मल्लेराव अहिल्याबाईंना थांबवतात, सती जाऊन देत नाही. अशा वेळेस अहिल्याबाईंना तिथं थांबवून अहिल्याबाई स्वतः राज्यकारभाराकडे निरीक्षण करावं लागते. नंतर अहिल्याबाईंचा मल्लेरावांचा मृत्यू होतो. मग नंतर राज्यकारभारावर अहिल्याबाई लक्ष केंद्रित करतात. अशा वेळेस अहिल्याबाई तिथं लक्ष केंद्रित करत असताना मग राज्याची दरबारी मंडळी काय म्हणत, ही कमजोर महिला कशा पद्धतीने राज्यकारभार चालू शकते. अहिल्याबाईंनी उत्तम पद्धतीने राज्यकारभार देखील चालवला आणि त्यांनी रयतेतल्या जनतेचे प्रश्न स्वतः ऐकले आणि तिथंच न्याय देण्याचं काम केलं. अहिल्याबाईंचा मुलगा खंडेराव ते मालेराव हे एक वेळेस गावाच्या म्हणजे बसून याच्यामध्ये रथावर स्वारून गावाचा फेरफटका मारायला निघाला आणि अशा वेळेस तिथला त्या रथाच्या पायथ्याशी तिथं त्याचा एक चिमुकला मुलगा येऊन ते मृत्यू पडतो. त्यावेळेस त्याची आई चिमुकल्या मुलाची अहिल्याबाईंकडे जाते न्यायाच्या आशेने, असं म्हटलं जातं. अहिल्याबाईने अनेक ग्रंथांचं लेखन केलं, ते म्हणजे चिंतामणी, वाल्मिकी, रामायण ह्या ग्रंथाचं लेखन केलं. विचारमंचाची रजा घेताना मी इतकंच म्हणावंशी वाटते, अहिल्याबाईंच्या कार्य कर्तृत्वामुळे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी प्राप्त झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आजच्या स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. धन्यवाद.